तर हॅलो भावा, ह्यो बरोबर रस्त्याच्या मध्ये आडवा ट्रक कसं काय आहे? रस्ता चुकलाय भावांनो. आता काय ह्याचा विषय चला तुम्हाला सांगतो. पूर्णपणे आडवा रस्ता झालाय, फुल दोघं पण ड्रायव्हर आणि किन्नर दोघं पण दारू पिल्यात. तर भावांनो, आपली गाडी भरलेली कोकणात म्हणजे गोवा बाउंड्रीला भरलेली, महाराष्ट्र आणि गोवा बाउंड्रीच्या बरोबर मधोमध. तर भावांनो, गाडी बिडी घेतली भरून आणि टाकी पिकी फुल केली. आता म्हटलं चला जाऊया. पुढं आलो. अभी आप एक काम करो, ये नीचे जाके गांव में से घुमाओ पहले गाड़ी. जिधर भी जगह दिखेगा ना, आप पहले अपना गाड़ी का हिसाब देख लो. ऊपर वायर देख लो, वायर भी देखना जरूरी है. वायर देख के करके ऊपर तुम्हारा हाइट है, पहले वायर भी देख के आगे पीछे करके निकालो. और जैसा तुम गए हो वैसा ही दूर से टर्न मारो. आते वक्त दूर से टर्न मार के निकालो गाड़ी, और पीछे 15 किलोमीटर पीछे जाओ, नहीं तो मुश्किल हो जाएगा भाई. जाओ, आराम से जाओ. अहो, इथवरच कसा आला मला काही त्याचं कळना झालं. आता इथून पुढे डबल गाडी बसत नाही घाटात. आणि एवढा मोठा यो 35 आणि 40 फुटी यो 6 टायर कंटेनर कसा बसणार? तर भावानं ह्यो बघा पूर्णपणे आडवा झाला. ह्याला आता मागं पण घेता येईना, पुढं पण. त्याला रस्ता सांगितला जा म्हटलं माघार. पुढं आल्यानंतर आपल्याला ह्यो तो बारीक रोड घाटाच्या अलीकडे लागतो. एकदम सिंगल रोड आहे भावानं. इथं कसा बसला असता तो ट्रक? बसलाच नसता. म्हणून त्याला रिटर्न जायला लावलं. गोव्याला जाणार होता, त्याला रस्ता बिस्ता सांगितला आणि जा म्हटलं. मग काय घाटबीट पास करून खाली आलो. पाचलच्या इथं सीएनजीला रिक्षांची लयच रांग लागलेली. पाचल गावात एवढ्या रिक्षा पहिल्यांदाच बघितल्या. मग पुढे आलो. राजापूर पास करून आपल्या जोडीदाराचं इथं हॉटेल आहे. मॅगी खाल्ली. जरा तिखट नव्हतीच, त्याला सांगितलेली बनवायला. धीरज आणि आम्ही दोघांनी एक एक मॅगी खाल्ली. आता म्हटलं चला जाऊया. 2-3 तासाचा रस्ता राहिलाय. पोचरो पाट्या दारात गाडी बिडी घेतली खाली करून. आणि खाली करून निघल्यानंतर भाऊ कुठंच थांबलो नाही भावांनो. डायरेक्ट करडात यायचं होतं आपल्याला, कारण की परत रिटर्न जायचं होतं आपल्याला कोकणात गाडी भरूनच. म्हणून त्यासाठी म्हटलं कुठंच थांबायला नको. बालकापुरात पण थांबलो नाही, म्हणून आलो डायरेक्ट कारखान्यात. घेतली गाडी भरून, गाडी बिडी घेतली भरून. आता म्हटलं चला निघूया. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जाताना जरा भावांनो फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.